आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जबरदस्त स्पर्धेला फेस करावं लागतं. सोबत वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागतो, पुस्तकं वाचावे लागतात आणि या काळात देखील एक सरकारी नोकरी अशी आहे की जिला परीक्षेची गरज नाही, मुलाखतीची गरज नाही. एक चांगल्या वॅकन्सी असतात, घराजवळ तुम्हाला पोस्टिंग मिळून जाते. तर हो मित्रांनो, आता नुकतीच जे आहे तर ते भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये जे आहे तर ते सरकारी नोकरीची संधी आलेली आहे आणि फक्त 10वी पासवर तुमची निवड जी आहे तर ते होणार आहे. यात कुठलीही मुलाखत नाही आणि जे आहे कुठलीही परीक्षा देखील जी आहे तर ती तुमची घेतली जाणार नाही आहे. तर याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. त्यासोबतच मित्रांनो काय असतं की या जीडीसी सोबतच अनेक विद्यार्थी नवीन तयारी करू इच्छितात आणि त्यांना वाटतं अशाच पद्धतीने एखादी परीक्षा असावी आणि जिथून मी डायरेक्टली महाराष्ट्र शासनामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ इच्छितात. खूप सारे पालक हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे एक कोर्स आहे मित्रांनो, सरळ सेवा सर्वसमावेशक भरती. हा जर कोर्स तुम्ही कंप्लीट केला तर आगामी काळात सरळ सेवेच्या माध्यमातून म्हणजे जिथं फक्त एकच परीक्षा असते तर तिथं तुमची चांगली निवड जी आहे तर ती होऊ शकते. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, ऑनलाईन पद्धतीने ही बॅच असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही बॅच. इग्नाइट अकॅडमी हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आणि हा कोर्सला जॉईन करून तुम्ही तुमची तयारी करू शकता. बघा, भारतीय पोस्ट ऑफिस, बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, संचार मंत्रालय, डाक विभाग यांच्याकडून आलेली ही जाहिरात जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते. बघा, ग्रामीण डाक सेवक GDS या जाहिरातीची आलेली बघा तीन पोस्ट आलेले आहेत. एक आहे ब्रांच पोस्ट मास्टर, दुसरं आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरं आहे डाक सेवक्स. तर हे तीन जाहिराती जे आहे, तीन पदं जे आहेत तर त्यांच्यासाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली. तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर जरी गेले, बघा ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या वॅकन्सीज बघा, कधीपासून अर्ज सुरू वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं बघा, न्यू रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं जे आहेत तर त्या आहेत मित्रांनो. त्या मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत कसा अप्लाय करायचा त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, इथं लक्षात एक महत्वाचं घ्या की मल्टिपल आणि डुप्लिकेट म्हणजे डबल डबल करू नका. काही विद्यार्थी काय असतं, इथं एकाच डिव्हिजनला फॉर्म भरावं लागतं. काय करतात, या डिव्हिजनला फॉर्म भरतात आणि परत दुसऱ्या डिव्हिजनला फॉर्म भरतात, म्हणून डबल फॉर्म भरू नका. एकच फॉर्म भरायचंय ते मी तुम्हाला सर्ववर माहिती सांगणार आहे. बघा, 31 जानेवारी पासून तुमचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. 2 फेब्रुवारी पासून काय होणार माहितीये का, तुमच्या खऱ्या अर्थाने तुम्हाला पेमेंट करायचं आणि फॉर्म भरायचे. पण मेन जे तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन आहे ते 31 पासूनच सुरू झालेलं आहे. मी संपूर्ण व्हिडिओ बनवतो, तोपर्यंत काही घाई करू नका. पुढे बघा, पगार जो ब्रांच मॅनेजर असतो, ब्रांच पोस्ट मास्टर, तर त्याला 12,000 पासून पगार सुरू होतो. दरवर्षी 3-3% इन्क्रीमेंट होत जातं आणि ते 29,380 रुपयांपर्यंत जातं. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक याच्यासाठी जबरदस्त जागा असतात. तर याला 10,000 ते 24,000 रुपयांपर्यंतचा पगार असतो. 10,000 पासून सुरू होतं जे आहे तर तो पगार इथं वाढत जातो मित्रांनो. आता याच्यात एलिजिबिलिटी क्रायटेरिया वयाची लक्षात घ्या. वयाची अट आहे 18 ते 40. खूप चांगली इथं वयाची अट आपल्याला पाहायला मिळते. सोबत जर कोणी SC मधनं ST मधनं असेल ना तर त्याला 40+5 म्हणजे तो 45 वयापर्यंत फॉर्म भरू शकतो. जर कोणी ओबीसी मध्ये असेल तर तो 43 वर्षांपर्यंतचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो. EWS ला कुठल्याही पद्धतीची वयात सवलत इथं दिलेली नाही, हे लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रता काही नाही बाकी. बघा, GDS साठी काय लागते, 10वी पास लागते. फक्त काय 10वी पास एवढं जे आहे तर ते लागते. सोबत भाषा लागते. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये जर एखाद्याला अप्लाय करायचं असेल तर त्याला मराठी भाषा येणं, त्याच्या 10वीच्या याच्यावर मराठी भाषा बघा ते 10 स्टँडर्ड त्याला असणं गरजेचं आहे. सोबत कम्प्युटरचं नॉलेज असावं, सायकलचं नॉलेज असावं आणि जगण्याची साधनं त्याने स्वतःच मॅनेज करायचे. तर हे अशा पद्धतीची पात्रता असते. निवड प्रक्रिया काही नाही, जे तुमचे 10वीचे गुण असतात लक्षात घ्या. 10वीला तुमचे जे काही गुण मिळालेले आहेत तर त्या गुणच्या आधारे डायरेक्टली तुमची थेट निवड होते. म्हणून याच्यात कुठलीही परीक्षा जी आहे तर ती असत नाही. तुम्ही 10वीचे जे काही मार्क्स टाकतात, फॉर एक्झाम्पल एकाने टाकले 88 गुण आणि एकाने टाकले 90%, तर 90% वाल्याचं डायरेक्टली सिलेक्शन होऊन जाईल. त्याला डायरेक्ट मेल येईल की तुमचं सिलेक्शन झाले, तुम्ही जॉईन करून टाका. परीक्षा शुल्क 100 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. सोबत लक्षात घ्या, SC ST फिमेल ऍप्लिकंट्स, त्याच्यानंतर दिव्यांग पर्सन, ट्रान्सजेंडर यांच्यासाठी कुठलेही परीक्षा शुल्क नाही, म्हणजे ते मोफत फॉर्म भरू शकतात, हे लक्षात घ्या. निवड प्रक्रियेमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एकाच डिव्हिजनला जे आहे तर ते अप्लाय करू शकतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवतो. इथं जर मी वॅकन्सी पोस्टवर गेलो, समजा मी इथं सर्कल चूज केला, आता आपला महाराष्ट्र सर्कल आहे, मी महाराष्ट्र सर्कल चूज केलं. आता फॉर एक्झाम्पल मला माझ्या जवळच्या जवळ नाशिक मधूनच फॉर्म भरायचंय, तर नाशिक डिव्हिजन मधूनच मला या इथं एवढ्या ठिकाणी जे जे काही बाकी आहेत ना, बघा इथंच मला फॉर्म भरता येईल नाशिक डिव्हिजनसाठी. लक्षात घ्या, मला परत एकाच डिव्हिजनसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नागपूर घेतलं तरी नागपूर
मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन म्हणजे एकाच डिव्हिजनला तुम्हाला फॉर्म भरता येईल. म्हणून तुम्ही डिव्हिजन जे आहेत तर ती व्यवस्थित पद्धतीने बघून घेणं इथं गरजेचे जे आहेत तर ते असणार आहे. आणि त्यासोबतच महाराष्ट्राला जवळपास 3,553 वॅकन्सी आले. टोटल 28,000 प्लस जागा आहेत. किती? टोटल 28,000 प्लस जागा आहेत. पण महाराष्ट्राच्या वाट्याला 3,553 चांगल्या जागा आलेल्या आहेत आजच्या युगात. त्यासोबतच मित्रांनो 10वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये पण सरकारी नोकरीची संधी आलेली आहे. रेल्वेमध्ये त्याच्यासाठी ग्रुप डी नावाची परीक्षा असते. ग्रुप डी त्याची पण लाईव्ह स्वरूपाची बॅच मराठीमध्ये सुरू केलेली आहे. तुमची जर 10वी झाली असेल, एखादा पालक हा व्हिडिओ पाहत असेल, एखादा मुलगा 10वीचा व्हिडिओ पाहत असेल, तर त्याला एक चांगली संधी रेल्वेमध्ये डायरेक्ट सरकारी नोकरीची संधी मिळू शकते. आणि इथं हा पगार थोडा खूप जास्त मिळतो. म्हणजे हा जीडीएस आहे ना, तर याच्यापेक्षा खूप चांगला पगार जो आहे तो इथं मिळतो. तर ते देखील तुम्ही तयारी करू शकतात. ग्रुप डी ची इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे जॉईन करू शकतात. आता तुम्हाला जॉईन करण्यासंदर्भात काही अडचणी असतील, काही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा नंबर आहे 8888 99 61 16, याला डायरेक्ट कॉल केला तर आमची टीम तुम्हाला सर्व उत्तर देणार आहे. आणि हे जे चॅनल आहे ना, तुम्ही जॉईन करून ठेवा. जर तुम्ही पहिल्यांदा आलं असेल, या चॅनलवर आपण सरकारी नोकरीच्या ज्या काही जाहिराती येतात ना, त्या ह्या चॅनलवर आपण आणत असतो. आणि त्याही अत्यंत विश्वसनीय, ऑथेंटिकेट, एकदम सरळ सोप्या साध्या भाषेत तुम्हाला समजावेत अशी संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी देत असतो. म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहेत तर ते आज जॉईन करून टाका. आणि तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील या चॅनलला जे आहेत तर ते अवश्य शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.